श्री स्वामी समर्थ. रोज रोज भाजीला काय करायचं हा प्रत्येक घरात पडलेला प्रश्न असतो. तर आणि त्याचबरोबर तीच भाजी खाऊन कंटाळा आला असतो. अशा वेळेला अशी वेगळ्या प्रकारची मिरची नक्की केली पाहिजे. तर बघू शकता ही मिरची पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल, एवढी छान तयार झालेली आहे. जितकी दिसायला सुंदर आहे ना, तितकी चवीलासुद्धा खूप छान अप्रतिम लागते. तर ही मिरची आहे ना, एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा आपल्याला बनवावीशी वाटेल, एवढी छान तयार होते. तर ह्या मिरच्या बघू शकता पोपटी कलरच्या आहेत, सपक मिरच्या आहेत ह्या. आमच्या घरी जास्त तिखट मिरच्या खाल्ल्या जात नाही, त्यामुळे सपक असतात ना, त्याच मिरच्या आम्ही आणत असतो. तर या मिरच्या अशा एकदम ताज्या ताज्या फ्रेश भेटल्या. तर म्हटलं चला याची म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे ॲड करून मसाला मिरची तयार करूया. तर याच्यामध्ये जास्त काही मसाले यूज नाही केले, फक्त मीठ, शेंगदाण्याचं कूट, हळद आणि बेसन एवढंच ॲड केलेलं आहे. तर बघू शकता धुवून घेतल्यानंतर त्याची देठं आहेत ना पूर्ण काढून घ्यायची. देठं काढून घेतल्यानंतर आपल्याला चाकूच्या साहाय्याने कट मारून घ्यायचे, मध्ये उभे कट मारून घेतल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये मीठ वगैरे ॲड होतं आणि चव खूप आतपर्यंत उतरली जाते. त्यानंतर बघू शकता कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा तेल ओतलं. तेल जास्त सुरुवातीला नाही ओतायचं, थोडंसं ओतायचं. त्यानंतर आपल्याला मिरची टाकून घ्यायची, मिरची परतून घ्यायची. परतून घेतल्यानंतर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून वाफलूनच आपल्याला ही भाजी घ्यायची, म्हणजे जास्त त्याचा ठसका वगैरे किंवा तिखट असा वास जास्त येत नाही. तर बघू शकता त्यानंतर मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे. हळद तेलामध्ये छान भाजून घेतल्यानंतर पुन्हा थोडंसं तेल ॲड करायचं. तेल ॲड करून त्याच्यामध्ये आपल्याला बेसन आहे ना, तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे, म्हणजे बेसन पूर्ण बेसनाचा कच्चेपणा निघून जातो आणि छान असा खमंग वास येतो आपल्या मिरचीला. त्यानंतर आपल्याला लिंबाचा रस वगैरे तुम्हाला आवडत असेल तर टाका. त्याचबरोबर आपल्याला अजून काय म्हणजे लसूण वगैरे टाकायचं तर टाकू शकता, मी काय टाकलेलं नाही आहे. आणि सर्वात शेवटी आपल्याला शेंगदाण्याचं 2 चमच कूट ॲड करायचं आहे. या शेंगदाण्याच्या कूटामुळं काय होतं, आपल्या मिरचीला जी काही चव आहे ना, ते एकदम म्हणजे आपण भाजी खातो ना, सेम त्याच पद्धतीने ही मिरची लागत असते एकदम. जर तुम्हाला कधी जेवण म्हणजे तोंडाला चव नसेल ना, जेवण खावंसं वाटत नाही, अशा वेळेला ही भाजी नक्की ट्राय केली पाहिजे. तर बघू शकता एवढी छान तयार झालेली आहे. पुन्हा सर्वात शेवटी शेंगदाण्याचं कूट ॲड केल्यानंतर एका मिनटासाठी झाकण ठेवायचं आणि वाफ घ्यायची आणि झाकण ठेवून गॅस बंद करायचा. त्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये. तर बघू शकता छान अशी वाफवलेली आहे, एकदम छान असा कलर आलेला आहे आपल्या मिरचीला, खूप सुंदर अशी दिसत आहे. बघूनच आपल्या तोंडाला पाणी सुटेल, एवढी छान तयार झालेली आहे. आणि सर्वात शेवटी कोथिंबीर असेल तर त्याच्यामध्ये ॲड करा. कोथिंबीरनं सुद्धा चव खूप छान येते आणि आपल्या जी काय मिरची आहे, मसाला मिरची, त्याचा सुगंध खूप छान येत असतो. तर बघू शकता या पद्धतीने छान अशी मसाला मिरची म्हणू शकता किंवा भरली मिरची म्हणू शकता, खूप सुंदर अशी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.